नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे की मार्केट करण्यासाठी किंवा ट्रेडिंग करण्यासाठी किंवा एफ-एन-ओमध्ये करण्यासाठी ट्रेडिंग, जॉब सोडणं गरजेचं आहे का? ओके. आणि हा प्रश्न मला खूप जण विचारतात. तर माझं त्याच्यावरती आन्सर आहे की बिग नो, अजिबात नाही. कारण ही चूक मी ऑलरेडी केलेली आहे आणि त्याचा तुमच्या सायकॉलॉजीवरती किंवा मेंटली तुमच्यावर किती परिणाम होतो हे तुम्ही इमॅजिनच करू नाही शकत. कारण जॉबमधून तुम्हाला एक इन्कम सोर्स तुमचा चालू राहतो. तुमच्याकडे पैसा येत राहतो. ओके. पण जेव्हा तुम्ही जॉब सोडता तेव्हा पैसा बंद होतो आणि प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही त्यावेळी जेव्हा मार्केट करता ना, तेव्हा तुम्ही मॅक्सिमम ट्राय करता की कसं मी प्रॉफिट काढेल आणि प्रॉफिट करण्याच्या नादामध्ये तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करता. सो तुमचं मार्केटसोबत रिवेंज व्हायला सुरुवात होतं. ओके. सो जर ते अव्हॉइड करायचं असेल तर जॉब सोडू नका. ओके. कारण जॉबमधनं तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम सोर्स येत राहतो. ओके. सो जॉब सोडायची गरज नाही आहे. ओके. आणि मेन कसं आहे की ट्रेडिंग एक स्किल आहे. ओके. कारण ट्रेडिंग करायला टाईम लागते, प्रॅक्टिस लागते किंवा पेशन्स लागतात. ट्रेडिंग एवढं इझी नाही. जॉब सोडून तुम्ही जर ते करायचा विचार करत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करणार आहात. जॉब सोडून नाही का तुम्ही अजून प्रेशरमध्ये येतात आणि फार डिस्टर्ब होऊन जातात. सो तुमचा जॉब राहू दे. जॉबसोबत तुम्ही हळू ट्रेडिंग करा. पण आता जर तुमचा क्वेश्चन असेल की माझा जॉब तर 9 ते 6 असतो, तर मी ट्रेडिंग कसं करू? व्हॅलिड क्वेश्चन आहे. कारण मार्केटचा टायमिंग 9:15 ते 3:30. ओके. आणि त्याच टाईमला तुम्ही जॉब पण करता. तर तुम्ही मार्केट कसं करणार? तर मी असं म्हणेन की म्हणजे शिकण्याकडे फोकस करा. 3 महिने तुम्ही शिकून घ्या. मार्केट काय आहे? मार्केट कसं आहे? किंवा मार्केट कसं बिहेव करतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. डेली संध्याकाळी आलात तुम्ही घरी, ओके, की मस्त चहा, जेवण झालं की रात्री 9 वाजता मार्केट ओपन करायचं आणि बघायचं की मार्केटमध्ये आज निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये कशी मूव्हमेंट झाली. तुम्ही तुमचं एनालिसिस करायला सुरुवात करा आणि तुम्ही पॉइंट काढा की उद्या माझा मार्केटवरती हा व्ह्यू आहे. म्हणजे जर मार्केट इथं गेलं तर मी इथं बाय केलं असतं आणि इथून इथपर्यंत गेलं असतं तर माझं एवढं टार्गेट असतं. ओके. सो हे तुम्ही सुरुवात करा. 3 महिने ह्या गोष्टी करा. त्याच्यानंतर तुम्ही पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंगमध्ये सेम की तुम्ही ते लिहून काढा. मी जर मार्केट केलं असतं तर इथं एंट्री केली असतं आणि इथं एक्झिट केली असती आणि हा तुमचा स्टॉप लॉस राहिला असता. ओके. सो तुम्हाला कळेल की तुमचं एनालिसिस बरोबर आहे का चुकीचं आहे आणि तुम्हालाच कळेल की अजून तुम्हाला किती शिकण्याची गरज आहे किंवा अजून किती टाईम स्पेंड केला पाहिजे मार्केटमध्ये. कारण माझं असं म्हणणं आहे की व्हिडिओ पाहून किंवा मग नुसतं बुक्स वाचून मार्केटमधनं तेवढं ज्ञान नाही मिळत, जेवढं तुम्ही चार्ट बघण्यामध्ये वेळ घालवता. म्हणजे तुम्ही जेवढा वेळ तुम्ही चार्टमध्ये घालवाल किंवा जेवढा वेळ तुम्ही शेअर मार्केटमध्ये घालवाल ना, तेवढं तुमचं नॉलेज ऑटोमॅटिक इन्क्रीज होत जाईल. कारण तुम्हाला तुमच्या चुका कळत जातात. ओके. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंगचा एक प्लॅन बनवा, की हां, मी 3 महिने लर्निंगवरतीच फोकस करणार. 3 महिन्यानंतर मी या गोष्टी करणार. 1 वर्षानंतर मी या गोष्टी करणार. सो तुमचा प्लॅन रेडी असू दे. ज्या दिवशी सुट्टी असेल, तिथं तुम्ही त्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करा ना. त्या दिवशी तुम्ही एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करा किंवा मग स्टॉक्समध्ये. माझं तर म्हणणं आहे, की पहिल्यांदा तुम्ही तर 3 महिने तुम्ही शिकण्याकडे फोकस केलात, राइट? 3 महिन्यानंतर तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करा. कारण तिथं प्रीमियम कमी नाही होत. जसं एफ-एन-ओमध्ये प्रीमियम कमी होतं. प्रीमियम कमी म्हणजे काय? हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन किंवा पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तो टॉपिक नक्की कव्हर करेन. पण प्रीमियम कमी होतं एफ-एन-ओमध्ये. ओके. सो ऑटोमॅटिक तुमचा स्टॉप लॉस सेट होतो. सो त्याच्यासाठी तुम्ही स्टार्टिंगला स्टॉक्समध्ये करा आणि स्टॉक्समध्ये पण 1 लॉट घ्या. एफ-एन-ओ जरी करत असाल तर 1 लॉट घ्या. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची काही गरज नाही आहे. ओके. आणि सो तुम्ही प्लॅनिंग वाईज जा. गडबड गोंधळ करू नका. कारण मार्केट करायला किंवा मार्केट पूर्णपणे समजून घ्यायला 3 वर्ष लागतात. एवढं समजून जा. 3 वर्षानंतर तुम्हाला चुका कळायला सुरुवात होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही हळू प्रॉफिटेबल व्हाल. ओके. सो गडबड गोंधळ करू नका. आणि अ, माझं असं म्हणणं आहे की नाही का, तुम्ही तुमच्या पोटाला चिमटा देऊन तुमच्याकडचे पैसे जर मार्केटमध्ये टाकत असाल ना, तर काहीच फायदा नाही. तुमच्याकडे एक्स्ट्रा मनी आहे. एक्स्ट्रा मनी म्हणजे 5,000 आहेत, 10,000 आहेत, ज्याचा तुमचा लॉस जरी झाला, तरी तुम्हाला त्याचा काही फरक नाही पडणार. असेच मनी तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुमच्याकडे आत्ता तसे पैसे नसतील, तर थांबा, शिकण्याकडे फोकस करा. ते पैसे गोळा करा आणि मग मार्केटमध्ये या. ओके. हे मी तुम्हाला आत्ता का सांगत आहे? कारण तुम्ही पुढे जाऊन जर जॉब सोडला, ओके, आणि मी जी चूक केली ती तुम्ही जर केली तर तुम्हाला त्रास होईल.
तर ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी मी हे व्हिडिओ आधीच बनवत आहे. सो तुम्हाला आधीच आयडिया येईल की आपल्याला काय काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. ओके. सो येस, जर तुम्ही चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ दे, पोचवा, शेअर करा. कारण आपल्याला कम्युनिटी बिल्ड करायची आहे. सो तुमच्या हेल्पची मला गरज आहे. सो येस, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.